आता ह्या तावड्या कुठून आलत्या काय काहीच माहित नाही, पण त्यांनी आपल्याकडे खायला कांदे मागितले. म्हणलं देवाना काय आपल्याला काही कमी केलेलं नाही आणि त्यांना पिशवीभर कांदे दिले तर मी गरीब होणार नाही. मग त्यांनी थोडे कांदे मागितले होते, पण त्यांना डायरेक्ट पिशवीभर कांदे देऊन टाकले. आणि सकाळी सकाळी अक्काबाईनं मी यांना देऊ देऊ कांद्याचा ट्रॅक्टर भरला होता आणि ट्रॅक्टर घेऊन निघालो होतो मार्केटला. आणि जेव्हा नायगाव मार्केटला पोहोचलो तिथं जाऊन एवढी आवक बघतो म्हणलं आल्या आयुष्यात एवढी आवक कधीच बघितली नाही. 5 लाईनी ट्रॅक्टरांच्या लागल्या होत्या आणि त्यात आमचे भाऊबंद सुद्धा हजर होते बरं का. आणि त्यांनी मला जागा सुद्धा धरली नव्हती. थोडंफार मार्केटमध्ये फिरत होतो तेवढ्यात आपल्याला फॉलोअर्स भेटले. फॉलोअर्सला भेटून मी गेलो दाजींकडं. दाजींनी पण त्यांचा कांद्याचा ट्रॅक्टर भरून आणला होता. मग काय दाजींना फाळकं विळकं उघडायला मदत केली आणि निलाव हळूहळू आता आपल्या गोल्टीचा ट्रॅक्टर यायला लागला होता. मग गोल्टीचा रपाट्यामध्ये फाळकं उघडलं आणि लगेच गोल्टी खाली पडली तसं निलाव केला आणि 811 रुपये आपल्या गोल्टीचा भाव गेला. आता निलाव तर झाला होता. मग कांद्याचा ट्रॅक्टर न्यायचा होता खाली करायला गेलो तर उन्हात आणायची एवढी मोठी लाईन लागली होती. म्हणलं आज अशी जिरणारी एका पद्धतशीर कार्यक्रम लागणार आहे.